₹5 12 आण्याची उधारी, एक सुंदर मुलगी आणि अख्खा सिनेमा उभा राहतो 1958 सालचा चलती का नाम गाडी, बॉलिवूडचा हिंदी सिनेमा. पुढे ₹777 उधारी, परत एकदा एक सुंदर मुलगी, परत एकदा अख्खा सिनेमा उभा राहतो 2006 सालचा साडेमाडेतीन. मराठीतला हा साडेमाडेतीन हा चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता. अर्थात काही चेंजेस नक्कीच केलेले होते, पण डायरेक्ट रिमेक नक्कीच आपण म्हणू शकतो. 2006 सालचा साडेमाडेतीन याचे दिग्दर्शक होते अंकुश चौधरी आणि सचित पाटील, हे दोन्हीही दिग्गज कलाकार. आता साडेमाडेतीन या चित्रपटाची कथा लिहिली होती संजय मोने या एका मराठी सिनेमासृष्टीतल्याच उत्कृष्ट अशा कलाकाराने. त्यावेळेसचा 2006 सालचा साडेमाडेतीन हा सगळ्यात जास्त बॉक्स ऑफिस करणारा सिनेमा त्यावेळेला ठरला होता. आता चित्रपटाबद्दल जर का बोलायचं झालं तर चित्रपटाचं दिग्दर्शनही चांगलं होतं, गाणी सुद्धा सुंदर होती आणि एकंदरीत सगळे पात्र आणि काही पंच लाईन्स या आज सुद्धा अजरामर झालेल्या आहेत, आयकॉनिक ठरलेल्या आहेत. आता त्याचंच सिक्वल आत्ता आलेलं आहे, ज्याचं नाव आहे पुन्हा एकदा साडेमाडेतीन. खरंच या चित्रपटाचं सिक्वल बनवण्याची गरज होती का? आणि आता कथा नक्की कशा पद्धतीने ते पुढे फुलवणार आहेत, आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. खरं तर पुन्हा एकदा साडेमाडेतीन या चित्रपटाची कथा नक्की कशी असणार आहे? कारण का साडेमाडेतीनचा जर का एंड तुम्हा सगळ्यांना आठवत असेल, शेवट जर का आठवत असेल, तर क्लायमॅक्समध्ये तीनही ॲक्टर्सला म्हणजे भरत जाधव, अशोक सराफ आणि मकरंद अनासपुरे या तिघांनाही त्यांच्या त्यांच्या आयुष्यातल्या अर्धांगिनी मिळाल्या होत्या, गर्लफ्रेंड्स मिळाल्या होत्या. मग आणि तिथेच ॲक्चुअली आपल्याला प्रॉपर क्लोजर त्यांनी दिलं होतं. मग आता या चित्रपटाची कथा नक्की परत एकदा कशी तुम्ही सुरू करताय? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नक्कीच उभा राहतो. कारण त्यावेळेला जर का क्लोजर मिळालं होतं, तर आता परत एकदा मग हे स्त्रियांचा तिरस्कार का करतायत? परत एकदा लेडीज नॉट अलाउड अशा सगळ्या पाट्या आपल्याला का दिसताय? आणि परत एकदा तोच अजेंडा का दिसतोय तीनही पात्रांमध्ये? मग ह्यावेळेला रिंकू राजगुरू काय करते चित्रपटामध्ये? कारण तिच्या वयाच्या तिप्पट वयाचे हे सगळे तीनही कलाकार आता आपल्या चित्रपटामध्ये दिसताय. कारण आता कथा बरीच पुढे आलेली असावी. चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल जर का बोलायचं झालं, तर आपल्याला सेमच कास्ट दिसतीये परत एकदा, पुन्हा एकदा साडेमाडेतीन या चित्रपटामध्ये आणि ती एक जमेची बाजू नक्कीच ठरते. कारण जेव्हाही तुम्ही सिक्वल काढता, तेव्हा बरेचदा मेकर्सला सेम कास्ट पुढे घेऊन जाणं हे शक्य होत नाही. पण इथे मात्र मेकर्स नक्कीच एक पॉझिटिव्ह बाजू आपल्या सगळ्यांसमोर मांडतात, ती म्हणजे कास्ट सेम आहे, डिरेक्टर सुद्धा सेम आहे. म्हणजे याही वेळेस अंकुश चौधरी याच एका कलाकाराने या चित्रपटाचं दिग्दर्शन सांभाळलेलं आहे. आता कास्टिंगबद्दल जर बोलतोच आहोत, तर परत एकदा आपल्याला भरत जाधव दिसतायत, अशोक सराफ दिसतायत, मकरंद अनासपुरे दिसतायत आणि सिद्धार्थ जाधव दिसतोय. चौघांनाही बघून खूप भारी वाटलं. फ्रेशनेस नक्कीच जाणवली. पण आता रिंकू राजगुरूचं जे नवीन पात्र त्यांनी इंट्रोड्यूस केले, ते नक्की काय असणार आहे? नक्की कशा पद्धतीने स्टोरी सुरू होते? हे फार महत्त्वाचं डिस्कशन आहे आणि डिस्कशन ट्रेलर आल्यानंतर आपल्या सगळ्यांना नक्कीच करता येईल. कारण त्यावेळेला बऱ्यापैकी चित्रपटाची जी कथा आहे, ती आपल्या सगळ्यांसमोर खुलेल आणि त्यावेळेला आपण इन डिटेल चर्चा नक्कीच करू शकू. हे बघा, बरेचदा काय होतं, की फोर्स्ड सिक्वल्स आपल्याला सगळ्यांसमोर आणले जातात. म्हणजे आता बॉलिवूडमध्ये आपल्याला फोर्सफुली बनवलेले सिक्वल्स आपल्या सगळ्यांसमोर आणले जात आहेत आणि ते धप्पाधप आपटतायत. म्हणजे अगदी इतके घाण आपटतात, की कुणी काळा कुत्रंही जात नाही थिएटरमध्ये ते चित्रपट बघण्यासाठी. आता मराठीमध्ये हा जो सिक्वल आहे, हा फोर्सफुली केलेला नसावा. म्हणजे याच्यामध्ये ॲक्चुअली कथानकामध्ये दम असायला पाहिजे. लय भारी आणि लय बाप अशी स्टोरी त्यांना फुलवता आली पाहिजे. सगळ्या पात्रांना प्रॉपरली वेळ दिला गेला पाहिजे आणि कारण ही पात्र सगळी आयकॉनिक आहेत. आजसुद्धा तो 2 टायर्समध्ये ज्यावेळेला आपल्याला टीझरमध्ये छडीने मारताना अशोक सराफ आपल्याला दिसतात, त्यावेळेला परत एकदा पहिल्या भागाची आठवण नक्कीच येते. जिथे एका टायरमध्ये मकरंद अनासपुरेच्या ढुंगणावरती अगदी फटके मारताना आपल्याला अशोक सराफ दिसले होते. त्यामुळे तो नॉस्टॅल्जिया मोमेंट नक्कीच आपल्या सगळ्यांमध्ये परत एकदा जागा होतो. आता हा चित्रपट फक्त नॉस्टॅल्जिया बेटिंगवरती चालवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही पाहिजे. अँड आय एम जस्ट होपिंग फॉर द बेस्ट, कारण नवीन वर्ष आहे. मला जेन्युइनली असं हवंय, की हा चित्रपट ॲक्चुअली सगळ्यांना खळखळून हसवेल. जे पंचेस असतील ते प्रॉपरली लँड होतील. खूप फोर्सफुली अतिशयोक्ती करत कॉमेडीचे पंचेस लिहिलेले नाही पाहिजे. कारण चौघे दिग्गज कलाकार आहेत आणि चौघे एकत्र येणार आहेत परत एकदा. तर खूप भीती पण वाटते आणि खूप एक्साइटमेंट पण आहे. आय डोंट नो हाऊ टू पोर्ट्रे माय इमोशन्स राइट नाऊ. बट या असे मिक्स्ड इमोशन्स मला सध्या वाटतायत टीझरला पाहता. टीझरच्या पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल जर का बोलायचं झालं, तर पहिली गोष्ट चित्रपटाचं बजेट चांगलं दिसतंय. मला आवडली ती गोष्ट, की पहिल्याच फ्रेमपासनं आपल्याला बऱ्यापैकी छान प्रोडक्शन व्हॅल्यू आपल्याला मेंटेन केलेली दिसतीये. दुसरा पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट म्हणजे ओव्हरऑल चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, कलर ग्रेडिंग ज्या पद्धतीने केलेलं आहे, ज्या पद्धतीने कलर पॅलेट्स निवडलेत एडिटिंगमध्ये, ते खूप फ्रेशनेस नक्कीच देत आहे, नेत्रसुख देत आहे डोळ्यांना आणि ते भारी वाटलं बघून.
आता कारण सगळी टीम एकच आहे, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे एक्झॅक्टली, की मागच्या भागामध्ये त्यांनी काय-काय गोष्टी केल्या होत्या, ज्या प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. पण आता त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, की त्यावेळेसचा प्रेक्षक आणि आत्ताचा प्रेक्षक हा खूप जास्त फरक आहे. आत्ता सगळे लोकं खूप इव्हॉल्व झालेले आहेत आणि त्याच हिशेबाने चित्रपटाचं कथानक असायला हवं. नाहीतर परत तोच प्रश्न विचारावा लागेल, की खरंच या सिक्वलची गरज होती का? बाकी तुमचं काय म्हणणं आहे? कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर आपण आणखीनच जास्त चर्चा नक्कीच करूया. बाकी त्रिकूट बघितल्यानंतर मला तरी आनंद झालाय राव. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.